समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. वीरेंद्र जगे यांचा द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षय देवधर यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पळसपे फाटा पनवेल येथे असलेल्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलमध्ये ग्राहकांना साड्यांसह ज्वेलरी, बॅग, पर्स, लहान मुला-मुलींचे कपडे, किड्सवेअर, महिलांचे कपडे, मेन्सवेअर आणि इतर वस्तूंची खरेदी स्वस्तात करता येणार आहे. या शॉपिंग मॉलचा पत्ता पळसपे फाटा डीमार्टच्या बाजूला असा आहे. यावेळी तुझ्यात जीव रंगाला फ्रेम अभिनेत्री अक्षय देवधर यांनी मराठी माणूस व्यवसाय करत असल्याचं पाहून आनंद वाटला असे सांगितले. तसेच या शॉपिंग सेंटरमध्ये बऱ्याचशा वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी 200 जण नोकरी करत असून भविष्यात 2000 जणांना नोकरी देण्याची हिंमत वीरेंद्र जगे यांच्यात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. महिलांनी, नागरिकांनी या मॉलला अवश्य भेट देऊन खरेदी करावी असे आवाहन अभिनेत्री अक्षय देवधर यांनी केले. यावेळी अभिनेत्री अक्षय देवधर सोबत फोटो, सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. इकडे मी आज आली आहे आणि वीरेंद्र दादांचे खरंच मनापासून आभार आज मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि या शॉपिंग मॉल साठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. इथे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मला अशी वाटली की स्वामींचं खूप सुंदर मंदिर इथे आहे. त्यामुळे आल्या आल्याच एक प्रसन्न वातावरण होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं कुणाचाही लग्नाचा बस्ता असेल किंवा कुठल्याही शुभकार्याची सुरुवात असेल ना तर इकडे नक्की या. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची सुरुवात होईल. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन प्रसन्न वातावरणात तुमच्या एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करता येणार आहे. चांगली खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे इकडे सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला मिळणार आहेत. अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रकारची वस्तू, कपडे इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमची एकाच जागी सगळी शॉपिंग होऊ शकते. तर नक्की या तुम्ही द्वारकाधीश शॉपिंग मॉलला. मराठी उद्योजकांनी उभं राहायलाच पाहिजे, कारण त्यांच्यासाठी कौतुकाची थाप आपण आज इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आज त्यांना दिलेली आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणसांनीच सपोर्ट करायला हवा. तर मराठी माणसं पुढे जातील. आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा एक मराठी उद्योजिका आहे. त्यामुळे मला हे अगदीच कळू शकतं. फक्त माझा छोट्या प्रमाणावर बिझनेस आहे, यांचा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अर्थातच प्रत्येक मराठी माणसाला ही एक आशेच्या किरणासारखी एक गोष्ट आहे की आम्हाला समोर दिसतंय की मराठी माणसं इतकी छान पुढे जात आहेत. तर आमच्यासाठी सुद्धा तो एक आदर्श म्हणून आम्ही बघतो आणि आम्हालाही मोठं व्हायची तशीच इच्छा आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या लोकांचं प्रेरणास्थान आहात आणि त्यासाठी आम्हालाही असंच पुढे पुढे जाण्याची संधी तुमच्यामुळे मिळेल. थँक्यू.